वय 19 वर्ष, 1-2 नव्हे तर तब्बल 8 वेळा लग्न. 9व्या लग्नात असताना तिचं बिंग फुटलं आणि नवरी सासरहून 9 लाखांचा ऐवज घेऊन पळून गेली आहे. तुम्हाला ही एखाद्या सिनेमाची स्क्रिप्ट वाटत असेल, पण हा भयाण प्रकार बीडमध्ये प्रत्यक्षात घडला आहे. आज महाराष्ट्र एका भयाण संकटातून जातोय, ते म्हणजे तरुण मुलांचं लग्न न होणं. पोरांचं वय उलटून चाललंय. घरातली म्हातारी माणसं लग्नासाठी डोळे लावून बसली आहेत आणि याच हतबलतेचा फायदा घेऊन काही नराधम टोळ्यांनी माणसांच्या भावनांचा आणि आयुष्याचा जिवंत लिलाव मांडलाय. आता बीडमध्ये नक्की काय प्रकार घडलाय, ह्या टोळ्या आपलं सावज नेमकं कसं शोधतात, सगळं जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. मी आकांक्षा आणि तुम्ही पाहताय लगावबत्ती. बीड जिल्ह्यातल्या उमापूर गावातला योगेश शिंदे लग्नासाठी मुलगी शोधत होता, तेव्हा गावातल्याच ओळखीच्या एका दाम्पत्यानं योगेशला अहिल्यानगर मधल्या कोपरगाव इथली 19 वर्षीय तरुणी लग्नासाठी दाखवली. मात्र यासाठी 3,50,000 रुपये लागतील असं योगेशला सांगण्यात आलं. शिवाय लग्नाचा जो सगळा खर्च आहे तो तुम्हालाच करावा लागेल आणि मुलीच्या कपड्यांसाठी आणि इतर दागिन्यांसाठी वगैरे 1-2 लाख रुपये रोखही द्यावे लागतील असंही शिंदे कुटुंबाला सांगण्यात आलं. घरच्यांनीही मुलाचं लग्न होत असल्याच्या आनंदात ही मोठी रक्कम देऊ केली. 14 नोव्हेंबर 2025 रोजी उमापूरच्या उमादेवी मंदिरात 5 लाखांचा खर्च करून मुलीचं आणि योगेश शिंदे यांचं धूमधडाक्यात लग्न लावण्यात आलं आणि नवरी मुलगी सासरी नांदायला आली. सगळं सुरळीत सुरू होतं, पण हळूहळू नवरीच्या कुरबुरी वाढू लागल्या. मुलगी रोज घरात भांडणं काढत होती आणि असंच एकदा घरात वाद झाल्यावर तिनं सासूबाईंना पुण्यात दीराकडे पाठवून दिलं. आता घरात फक्त योगेश आणि ती असं दोघंच होते. अशातच तिनं माहेरी आईकडे जाण्यासाठी योगेशकडे तगादा लावला होता. इकडे माहेरी येण्यासाठी खोटी आई सुद्धा तयार करण्यात आली होती. मात्र योगेशला मुलीवर संशय येत होता. तो तिला माहेरी काही जाऊ देईना. मग आपली डाळ शिजत नाहीये बघून मुलीनं स्वतःहून योगेशला आपले 8 लग्न झाल्याचं सांगितलं आणि पुरावे सुद्धा दिले. एवढं मोठं कांड समोर आल्यावर मात्र योगेश हादरला. या धक्क्यातून योगेश सावरण्याचा प्रयत्न करत असतानाच दुसऱ्या दिवशी पहाटे या लुटेऱ्या नवरीनं संधी साधली. तिने घरातील लाखो रुपयांची रोख रक्कम आणि अंगावरील दागिन्यांसह घरातून पळ काढला. तिने एकूण जवळपास 9 लाख रुपयांचा ऐवज लंपास केलाय. बायको पळून गेल्याचं समजताच योगेशनं तिचा आणि एजंटचा शोध सुरू केला. त्यावेळी त्याला धक्कादायक माहिती मिळाली. त्या महिलेनं यापूर्वी सोलापूर जिल्ह्यातल्या मंगळवेढा आणि इतर जिल्ह्यांमध्येही अशाच प्रकारे 8 वेळा लग्न केले होते. प्रत्येक वेळी काही दिवस सासरी राहून संधी मिळताच ती दागिने आणि पैसे घेऊन असा पळ काढायची. उमापूरमधील योगेश हा तिचा 9वा बळी ठरला होता. सगळा प्रकार लक्षात आल्यावर योगेश शिंदे याने बीडच्या चकलांबा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या फसवणुकीमुळे योगेश शिंदे मानसिकदृष्ट्या प्रचंड खचलाय. त्यानं बीडच्या पोलीस अधीक्षकांना लेखी तक्रार दिली आहे. एजंट आणि त्या महिलेने संगनमताने माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंय. माझी लाखो रुपयांची फसवणूक झाली असून समाजात माझी नाहक बदनामी झाली आहे. या धक्क्यातून मी सावरू शकत नाहीये. मला न्याय न मिळाल्यास माझ्यासमोर आत्महत्येवाचून पर्याय नाही, अशी तक्रार योगेशनं बीडच्या पोलिसांना दिली आहे. त्यासोबतच पोलीस अधीक्षकांकडे या टोळीवर कठोर कारवाई करण्याची विनंती सुद्धा केली आहे. पण बीडमध्ये अशा एजंटचं प्रमाण का वाढलंय? असं एकमेव कारण म्हणजे ग्रामीण भागात सध्या मुलींचं प्रमाण कमी असल्याने अनेक तरुणांचे विवाह अक्षरशः रखडले आहेत. ही टोळी प्रामुख्यानं ग्रामीण भागातल्या अशा तरुणांना शोधते ज्यांना लग्नासाठी मुलगी मिळत नाहीये. एजंट स्वतःला मुलीचे नातेवाईक किंवा हितचिंतक भासवून मुलाकडच्यांचा विश्वास जो आहे तो आधी संपादन करतात. मुलीच्या गरिबीचे किंवा इतर घरगुती कारणांचं निमित्त साधून 3 ते 5 लाख रुपये उकळले जातात. लग्न लागल्यानंतर काही दिवसातच नवरी दागिने घेऊन पळून जाते आणि एजंट आपले फोन बंद करतात. अशी पद्धत सध्या बीड आणि इतर भागातही सुरू आहे. दरम्यान या प्रकरणी सध्या चकलांबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या टोळीत आणखी किती जणांचा समावेश आहे आणि त्यांनी आतापर्यंत किती तरुणांना लुटलाय याचा सविस्तर तपास सध्या पोलीस करतात. आज ग्रामीण भागात लग्नाचं वास्तव भयानक आहे. एकेकाळी मुलीकडच्यांना हुंडा द्यावा लागायचा. आज परिस्थिती अशी आहे की मुलाकडचे लोक मुलगी द्या, आम्हीच खर्च करतो असं म्हणत दारात उभे. तरीही अनेक तरुण 30-35 पार होऊनही अविवाहितच आहेत. आणि मग मुली मिळत नसल्याच्या हतबलतेतून एक नवी इंडस्ट्री उभी राहिली आहे, ती म्हणजे लग्नाचे दलाल. जेव्हा तुम्ही रक्ताचं पाणी करून कमावलेला पैसा कोणत्याही चौकशीशिवाय दलालांच्या खिशात घालता, तेव्हा तुम्ही फक्त लग्न करत नाही तर तुम्ही अशा गुन्हेगारीला खतपाणी घालत असता. पण तुम्हाला काय वाटतं की मुलाचं वय उलटून चाललंय म्हणून कोणत्याही चौकशीशिवाय मुलीचं बॅकग्राऊंड न तपासता लाखो रुपये दलालांच्या घशात घालणं ही मुलाकडच्यांची हतबलता आहे की अतिघाईत केलेला वेडेपणा आहे? कमेंट करून नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा लगावबत्ती.